भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत दसरा ह्या सणाविषयी। अनेकात असताना दसरा हा सण प्रत्येक वर्षी हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यात साजरा केला जातो। दसरा हा सण अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी कोणत्याही शुभ कार्यास सुरुवात केली जाते। दसरा हा सण 10 दिवस मानला जातो। त्यांपैकी 9 दिवस दुर्गा माता पूजा केली जाते आणि 10वा दिवस दसरा स्वरूपात साजरा केला जातो। दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीने क्रूर राक्षस महिषासुर याचा वध केला होता आणि याच दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाला पराजित करून त्याच्यावर विजय मिळवला होता। या विजय कथेला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते। दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे, म्हणून या सणाच्या दिवशी लोक नवनवीन वस्तू खरेदी किंवा नवीन योजनेचा प्रारंभ करतात। आपल्या व्यवसायामधील रोज वापरात येणाऱ्या वस्तू तसेच घरातील शस्त्राची पूजा केली जाते। लोक एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा देतात। दसरा हा सण आपल्याला एक शिकवण देतो, ते म्हणजे चांगल्या गुणांचा नेहमी विजय होत असतो। परंतु आज आपण परमात्मा एक या मार्गातला सेवक अनेक पुराण्या रूढी परंपरा यांना जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत। बाबांनी दिलेल्या शिकवणीला विसरत चाललेला आहेत। खऱ्या अर्थाने दसऱ्याचे महत्त्व जाणून घेतल्यास असे कळते की आपले आचार विचार त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीला आपल्या मातेसमान बहिणीप्रमाणे समजणे, तसेच प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मानवास आपल्या वडील भाऊ याप्रमाणे समजणे, लहान व्यक्तींनी मोठ्यांचा आदर करणे, मोठ्याने लहानांचा आदर करणे, त्याचप्रमाणे आपले वाईट कर्म, वाईट चालीरीती, वाईट रहन सहन, वाईट प्रकारचे व्यसन या सर्वांचा नाश करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे। प्रत्येक सजीव प्राण्यात परमेश्वराचा वास आहे असे समजून त्यावर दया, प्रेम, माया दाखवणे आणि सत्याचा मार्ग अवलंबणे हेच खऱ्या अर्थाने विजयादशमी हा सण साजरा केल्यासारखा वाटणार। दसऱ्याच्या दिवशी अनेक सेवकगण निर्जीव वस्तूंचे पूजन करणे, घरातील लोखंडी वस्तूंचे पूजन करणे, त्यांना धुणे आणि त्यानंतर त्यांना पूजणे, गाडी, ट्रक, सायकल अशा कितीतरी अनेक प्रकारच्या वस्तू आज सेवक पूजत असतो। बाबांनी मूर्ती पूजा, निर्जीव वस्तूंची पूजा, त्याचप्रमाणे अनेक पुराणे विचार बंद करायला सांगितले आहेत। ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब फार लहान असतो, परंतु सतत एखाद्या खडकावर पडत असल्यामुळे त्या खडकावरती एक छिद्र तयार होतो। या सतत होणाऱ्या क्रियेमुळे त्या खडकाला आरपार छिद्र तयार होऊन जातो। विजय नावाचा एक सेवक असतो। दसऱ्याच्या दिवशी विजय आपल्या घरातील विडा, कोयता, कुऱ्हाड, सबल अशा प्रकारच्या लोखंडी वस्तू बाहेर काढतो व त्यांना धुतो, पुसतो आणि नंतर त्यांची पूजा करतो। हे सगळे दृश्य विजयचा लहान मुलगा सोनू प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी बघत असतो। 11-12 वर्ष उलटून गेल्यानंतर त्याचे वडील नसतात, ते वारलेले असतात। एक दिवस दसऱ्याचा येतो व त्याला सुद्धा असं वाटते की आपल्या वडिलांनी ज्याप्रमाणे रूढी परंपरा जोपासलेली आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा करावे, म्हणून विजयचा मुलगा सोनू आपल्या घरातील पुराणे लोखंडी वस्तूंचे साहित्य जमा करण्यास सुरुवात करतो। जेवढे मिळतील तेवढे जमा करतो व बाकीचे विकत घेऊन आणतो। त्यामध्ये वडिलाप्रमाणे पूजन करीतो। सोनू या मानवधर्माच्या सेवक विचारांना विसरलेला असतो। एके दिवशी मित्रांसोबत पंचमुळीला फिरायला जातो। त्या ठिकाणी त्याला असेच लोखंडी त्रिशूल दिसतात। त्याचे मित्र पूजन करतात। त्याला असं वाटते की आपण सुद्धा लोखंडी वस्तूंचे पूजन करत असतो। सोनू परमात्मा एकचा मार्गातील तत्त्व, शब्द, नियमांना विसरलेला असल्यामुळे त्याला हे कळतच नाही। त्याला असं वाटते की काय होणार, याचे सुद्धा पूजन केल्याने काय होणार, म्हणून सोनू सुद्धा त्रिशूळचे पूजन करतो व मित्रांसोबत घरी परत येतो। तिकडून घरी आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये असह्य वेदना दुखण्यास सुरू होतात। कितीही औषधोपचार घेतो, परंतु डॉक्टरी उपचार केल्यानंतर डॉक्टर त्याला सांगते की तुला असं काहीच झालेलं नाही, परंतु सोनूला शारीरिक वेदना फार असतात। असाच एक दिवस घरी झोपलेला असताना
परमात्मा एकच्या मार्गाच्या सेवकाच्या येथे हवन कार्य होऊन चर्चा बैठक सुरू असते आणि त्यामध्ये मार्गदर्शन होत असतात. ते मार्गदर्शन त्याच्या कानावरती पडते आणि त्याला असं वाटते की ज्याप्रमाणे आपले वडील पुराणे रूढी परंपरा मार्गात असून सुद्धा जोपासत होते, ती चूक आपल्या हातून सुद्धा झालेली आहे. तो जागृत होतो, जागा होतो आणि मार्गदर्शक यांच्याकडे जाऊन त्या चुकींची माफी मागतो. त्या शब्दांची तो सोडवणूक करतो. सोडवणूक करताच त्याला असह्य वाटणाऱ्या वेदना थोड्याफार कमी झाल्यासारखे वाटतात. जणू काही चमत्कार झाल्यासारखे त्याला वाटते आणि त्याच्या अजून या मार्गाबद्दल विश्वास वाढत जातो. त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार सुद्धा तसेच बनत जातात. सुरुवात फार छोट्याशा गोष्टीमुळे होत असते आणि नंतर ती मानवांच्या विचारांमध्ये खोलपर्यंत जाऊन रुजू होत असते. त्यामुळे त्या सेवकांच्या विचारांमध्ये बदल घडत असतात. कारण माणूस जरी सर्व व्यवहार करतो, तरी व्यवहार करताना माणसाला वाटते की आपण जागृत आहोत व जे करतो ते चांगले व सत्य करतो. परंतु काही वेळेस त्याचे मन व्यवहार करताना ग्वाही देत नाही आणि मनात सारखे काहीतरी विचार करीत असतो, तेव्हा तो खरे व्यवहार करीत नाही. म्हणून त्याचे मन त्याला सारखे डिवचत असते. म्हणजेच त्याची आत्मज्योत जागृत होऊन त्याचा आत्मा त्याला शांत बसू देत नाही. कारण मानव स्वभाव असा आहे की तो मोह, माया, अहंकार यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यात या गोष्टी फार लवकर तयार होतात आणि तो अचेतन होऊ शकतो. जेव्हा मानवाच्या आत्म्याला काही गोष्टी पटत नाहीत, तेव्हा मानव भयभीत होतो आणि त्याचे आत्मशक्तिबल कमी होते. त्यामुळे त्यावर भयभीत करणारी दुसरी कल्पनारूपी शक्ती स्वार होते. तिला तो अनेक विचारांनी बघतो. मग आपल्याला काही करणी, ठोका, या जादूटोणा लागलं की काय या भावना त्यांच्या मनात तयार होतात. भूत समजतो म्हणून ही कल्पनारूपी शक्ती भयामुळे त्याच्या या मनातून केव्हाही निघत नाही. वंश परंपरेनुसार रूढीवादाप्रमाणे या मार्गाची दीक्षा घ्यायच्या अगोदर सर्व देव देवतांचे विसर्जन करावे लागते. तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो. मूर्तीपूजा बंद करावी लागते. श्री संत तुलसीदासांनी म्हटले आहे की पत्थर पूजे भगवान मिले, तो मै पूजू पहाड. या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करीत नाही, तर तो सजीव वस्तूंमध्ये वास करतो. या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो. बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात. दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करून स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात. हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते. दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही. तसेच तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही. किंबहुना या तांत्रिक मांत्रिकांचा इलाज या मार्गातील सेवकांवर चालत नाही. अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात. दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारू पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते. येथे नुसता देव देव करून चालत नाही. देव मानवाला सहाय्य करीत नाही. आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे कर्तृत्वच श्रेष्ठ मानल्या गेले आहे. स्वतः नुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फळाची आशा करू नये. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्याचे चांगलेच फळ त्याला चाखायला मिळते. म्हणून देव देव म्हणून नुसते भजन करू नये. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुद्धा उंचावणार नाही. अपनी अपनी करनी उतारो पार, बाप बेटे का कौन विचार. या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करून त्याचे परिणाम आपणच भोगावे. वडील मुलाकरिता किंवा मुलगा वडिलांकरिता केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतच विचार करायला पाहिजे. प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फळ मिळते. प्रसन्न पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही. म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी बनणे आवश्यक आहे. त्याने निष्काम सेवा करावयास हवी. हीच खऱ्या अर्थाने महान त्यागी बाबा जुमदेवजींना दिलेली गुरुदक्षिणा आहे. सांगितलेली माहिती आवडली असल्यास
मानव धर्म की जय या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बर का पहिल्यांदा भेट दिली असल्यास सबस्क्राईब आवश्यक करा. शेअर, लाईक, कमेंट व सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. व आपणास प्रेमपूर्वक नमस्कार.